आज आपण अशा एका मोठ्या मंदिरात गेलो देवीच्या, ते बीड जिल्ह्यातील सर्वात मोठं देवस्थान आहे. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं. तर आपल्याकडे आज सकाळ सकाळी विनायकराव ऋषिकेश शेट आले. तिथं गावातले सगळे मंडळी आपल्याला वाट लावत होते मंदिरात बसून. त्याच्यानंतर भेटला एक VIP लाकडी पुलावर बसून चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो थेट बीडच्या दिशेने. आता तुम्ही म्हणता एवढे दिवस व्हिडिओ टाकले नाही, त्याचं काहीतरी कारण होतं, ते तुम्हाला नंतर सांगतो. त्याच्यानंतर गाडी म्हणली मला पाणी प्यायचं, मग गाडीला पाणी पाजायला पंपावर गाडी घातली. त्याच्यानंतर विनायकरावने दिली खटखट कॅश. त्याच्यानंतर आम्ही गेलो बीडला गेल्याच्या नंतर खंडेश्वरी मातेच्या मंदिरात आम्ही दर्शनासाठी गेलो. त्याच्यानंतर मस्त दर्शन वगैरे घेतले. तिथं मस्त वाटत होतं त्या मंदिरात. तिथं वाघ बिघ होता, म्हणलं व्हिडिओ काढा. त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढच्या दिशेने. आता बीडला यायचं कारण आम्हाला घ्यायचा होता मोबाईल घ्यायचा होता. म्हणलं कृष्ण मोबाईल शॉपवर जायचं होतं आम्हाला. सुभाष रोडने आम्ही चाललो. तेवढ्यात बघतो तर काय मस्त, मला वाटलं पुणे मुंबईमध्ये ट्रॉफिक चालते, पण बीडमध्ये भरपूर प्रमाणात ट्रॉफिक चालू होती. कारण की बीड म्हणल्यावर विषय हार्ड असतो मित्रांनो, तुम्हाला पण माहीत असेल. बीडची ट्रॉफिक बघून आम्ही कसं तरी आलोत. मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे गेल्याच्या नंतर तिथं दिसले आम्हाला शिवम मोबाईल शॉपी, कारण की ते आमच्या महाराजाची मोबाईल शॉपी. बीडमध्ये आलात तर मोबाईल रिपेअर वगैरे करायचा असेल तर त्या मोबाईल शॉपीला नक्कीच भेट द्या. त्याच्यानंतर आम्ही गेलोत मग थेट कृष्णा मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल बघण्यासाठी. मग तिथं गेल्याच्या नंतर मग ते शेट होते. मग मस्त आम्ही मोबाईल वगैरे बघत होतो. तर कारण आमच्या गावातले बी बरेच काही जण आले होते मोबाईल घेण्यासाठी. तर आम्ही पण आलो. मग मोबाईल वगैरे चॉईस केला. मग त्यांना पेमेंट करायचं होतं, पण ते म्हणले ऑनलाईन करा, तुम्हाला कॅशबॅक भेटेल. त्यासाठी आम्ही गेलो कॅश आणायला. इथं आपल्या ज्या काकोनाना गॅरेज लाईनला आपल्या भावाचं गॅरेज आहे, तिथे गेलो त्यांच्याकडे कॅश आणायला, जे हनुमान ऑटोमोबाईल्स म्हणून गॅरेजचं नाव आहे. त्याच ठिकाणी जाऊन मग आम्ही कॅश वगैरे घ्यायसाठी गेलो. कॅश वगैरे घेऊन आल्याच्या नंतर मोबाईल वगैरे सिलेक्ट केला. मोबाईलचं सगळं डन झालं. मग नंतर अनबॉक्सिंगचा व्हिडिओ वगैरे काढला मस्तपैकी. व्हिडिओ वगैरे काढल्याच्या नंतर मग विनायक शेटने मस्तपैकी मोबाईल वगैरे घेतला होता. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो थेट गावाच्या दिशेने. तर मित्रांनो, आपण भरपूर दिवस असे व्हिडिओ टाकले नव्हते. तर मित्रांनो, आता टाकला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.